नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपली मुलं विवाह योग्य झाली की आईवडिलांना काळजी असते ती आपल्या मुलांच्या लग्नाची. आपल्या मुलांना मनासारखा जोडीदार मिळावा आणि त्यांचा संसार सुखाचा व्हावा अशी सर्वच आईवडिलांची इच्छा असते. परंतु काही कारणानं आपल्या मुलांच्या लग्नामध्ये विलंब होतो किंवा काही ना काही अडचणी येत राहतात आणि या अडचणी दूर करण्यासाठी आपण नेहमी काही ना काही प्रयत्न देखील करत असतो. असेच प्रयत्न करत असताना जर काही विशिष्ट तिथींना जर काही उपाय सेवा जर केले तर मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे निर्माण होत आहेत किंवा विवाहामध्ये विलंब होत आहे तर ते सर्व काही दूर होणार आहे. आणि यासाठीच आपल्याला एका नारळाचा म्हणजे श्रीफळाचा उपाय करायचा आहे. एका ठिकाणी हे श्रीफळ ठेवायचं आहे. आता हे कोणत्या ठिकाणी ठेवायचं आहे, कशा प्रकारे ही सेवा करायची आहे याविषयीची माहिती मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. आणि असेच प्रकारचे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत तर चॅनलला नक्की भेट द्या. मुलांचं लग्नाचं वय उलटून चाललं आहे तरी देखील मुलांचं लग्न ठरत नाही किंवा लग्न ठरतंय पण काही ना काही कारणाने ते लग्न मोडतंय किंवा कुंडली दोष असतात किंवा काही अशी कारणं उभी राहतात ज्यामुळं आपल्या मुलांच्या विवाहामध्ये विलंब होतो. त्याचबरोबर तर कुंडलीमध्ये 7वा ग्रह असतो तर तो त्यामध्ये जर पापग्रह आले म्हणजेच बघा शुक्र, शनी आणि राहू, केतू हे जर त्या ठिकाणी आले तर मुलांच्या कुंडलीमध्ये त्याचा वाईट परिणाम होतो आणि या विवाहामध्ये काही ना काही अडचणी निर्माण होतात. तर आपण जो उपाय पाहणार आहोत तर तो उपाय केल्यानं कितीही कुंडलीमध्ये भयंकर दोष असू दे किंवा इतर काही कारणानं विवाह ठरत नसेल तर ते सर्व काही दूर होऊन मुलांचा विवाह ठरणार आहे. तर आपल्याला हा उपाय करायचा आहे मंगळवारी किंवा शुक्रवारी. तर हा उपाय करताना आईवडिलांनी किंवा मुलामुलींनी कुणीही केला तरी देखील चालेल किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं म्हणजेच भाऊ असेल किंवा बहिणीनं आपल्या भावासाठी किंवा बहिणीसाठी जरी हा उपाय केला तरी देखील चालेल. कारण मुलं जर व्यवसायानिमित्त, शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त जर घरापासून दूर असतील तर त्यामुळं आईवडिलांनी हा उपाय केला तरी देखील चालेल. तर जर मुलं स्वतः उपाय करत असतील किंवा आईवडील करत असतील तर मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं अत्तर टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. आणि यामुळे मुलीच्या जर लग्नामध्ये जर अडचण येत असेल तर तिचा गुरुग्रह मजबूत व्हायला हवा यासाठी आपल्याला अत्तर आणि हळद टाकायचे आहे. आणि जर मुलाच्या लग्नामध्ये जर अडथळे येत असतील तर शुक्रग्रह हा त्याचा मजबूत व्हायला हवा आणि म्हणूनच आपल्याला या वस्तू टाकायच्या आहेत. आता या ज्या 2 वस्तू मी सांगितलेल्या आहेत तर त्या 43 दिवस आपल्या मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. म्हणजेच चिमूटभर हळद आणि अत्तर. जरी आई वडील किंवा कुटुंबातील कोणतीही व्यक्ती जरी हा उपाय करत असतील तरी देखील त्यांनी आपल्या मुलांना हा उपाय सांगायचा आहे की दररोज सकाळी आंघोळ करताना या 2 वस्तू त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायला. त्यानंतर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचेच कपडे परिधान करायचे आहेत. त्यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतेची पूजा करायची आहे. जी आपली कुलदेवता आहे, आपल्या कुळाचं रक्षण करते तर तिची पूजा करायची आहे. त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही ज्या कोणत्याही देवी देवतेला मानत असाल ज्याच्यावर तुमची निष्ठा आहे तर त्यांची पूजा करायची आहे. पूजा करताना त्या ठिकाणी तुम्हाला देशी गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करत असताना एक प्लेट ठेवायची आहे, त्यामध्ये हा दिवा ठेवायचा आहे. त्याचबरोबर या प्लेटमध्ये थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत आणि अक्षदावरतीच तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्यामध्ये चिमूटभर हळद, थोडीशी पिवळी मोहरी आणि अखंड 11 अक्षदा टाकायच्या आहेत आणि असा दिवा तुम्हाला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे. आपल्या कुळाचं ही रक्षण करत असते आणि आपल्या कुळामध्ये ज्या काही अडचणी आहेत, कोणतेही दोष आहेत तर ते दूर करण्याचं काम ही कुलदेवता करत असते म्हणून तिला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्या हळदीमध्ये थोडंसं गंगाजल मिसळायचं आहे. म्हणजेच थोडीशी हळद ओली करून घ्यायची आहे आणि ही हळद तुमच्या कपाळाला म्हणजेच ज्या मुलामुलींचा विवाह होत नाही तर त्यांनी त्यांच्या कपाळाला आणि थोडीशी नाभीला ही हळद लावायची आहे. त्याचबरोबर आपल्या कंठाला देखील याचा एक छोटासा टिळा लावायचा आहे. यामुळं गुरुग्रह देखील स्ट्रॉंग होईल आणि कुंडलीमध्ये जे काही लग्नाचे योग आहेत तर ते देखील निर्माण होणार आहेत. आता मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे कुणीही उपाय करू शकता. उपाय करताना तुम्ही या ज्या मी गोष्टी सांगत आहे तर तुम्ही तुमच्या मुलांना सांगायच्या आहेत या करायला. ज्या ठिकाणी असतील तर त्या ठिकाणी या उपाय ते करणार आहेत. तर उपायासाठी आपल्याला लागणार आहेत 3 नारळ. आता हे 3 नारळ कशाला ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. पण त्यापूर्वी एक जो नारळ आहे तर तो तुम्हाला देवघरासमोर ठेवायचा आहे. ज्या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मींची तुम्ही पूजा केलेली आहे किंवा तुमची कुलदेवतेची मूर्ती, प्रतिमा असेल तर त्या ठिकाणी एक श्रीफळ ठेवायचं आहे. त्यानंतर 2 तुम्हाला श्रीफळ घ्यायचे आहेत. लाल रंगाचा जो कलाव्याचा धागा असतो तर तो घ्यायचा आहे किंवा तुम्ही
एखादा साधा धागा घेऊन तो हळदी कुंकवानं लाल पिवळा करून घेऊ शकता। त्यानंतर आपण हे जे 3 श्रीफळे घेतलेले आहेत तर त्या प्रत्येक श्रीफळावरती तुम्हाला हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे। 3ही नारळावरती तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे। गव्हाच्या पिठाच्या कणकेपासून तुम्हाला 4 मुखी म्हणजे चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे। आता हे दिवे बनवत असताना तुम्हाला 7 दिवे बनवायचे आहेत। 5 दिवे तुम्हाला देवघरासमोरच ठेवायचे आहेत आणि 2 दिवे मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या ठिकाणी येऊन प्रज्वलित करायचे आहेत। यासोबतच तुम्हाला लागणार आहे 2 अखंड लेकुरवाळी हळकुंड, कुठेही तुटलेली किडलेली नसावीत, आणि हळदीनं पिवळ्या केलेल्या अक्षदा, त्याचबरोबर 2 अखंड लवंगा आणि 2 हिरव्या वेलच्या। यानंतर आता या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला सर्वप्रथम जायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली, आणि आपण हा जो दिवा केलेला आहे 4 मुखी चौमुखी, तर यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे आणि असा हा दिवा तुम्हाला या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी प्रज्वलित करायचा आहे। त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे। पाणी अर्पण करत असताना या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पाणी या पिंपळाच्या झाडाला पूर्ण झाडाला गोल फिरून अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर त्यातील थोडंसं पाणी वाचवून तुम्हाला बाजूला ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे, आणि आपण ज्या काही वस्तू आणलेल्या आहेत तर त्या वस्तू घेऊन आता मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे आई वडील हा उपाय करू शकतात, कुटुंबातील कोणताही व्यक्ती करू शकतो किंवा मुलं मुली स्वतः उपाय करू शकतात। तर या ज्या वस्तू आहेत तर त्या सर्व वस्तू घेऊन हातामध्ये घेऊन या पिंपळाच्या झाडाखाली बसायचं आहे। आता आपण उपायासाठी 2 नारळ बाजूला ठेवले होते, तर त्यातील 1 नारळ, 1 लेकुरवाळ हळकुंड, 2 हिरव्या वेलच्या, 2 लवंगा, पिवळी केलेले थोड्या अक्षदा ज्या आहेत तर त्या सर्व घेऊन, आणि आपण जो श्रीफळ आणलेला आहे ज्याला आपण कलाव्याचा धागा बांधलेला आहे, तर या सर्व तुम्हाला वस्तू घेऊन बसायचं आहे। आता या वस्तू हातात घेत असताना तुम्ही एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून घेऊ शकता किंवा एखाद्या लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये जरी बांधून घेतल्या तरी देखील चालेल। आणि या सर्व वस्तू घेऊन या पिंपळाच्या झाडाखाली बसायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे। तर हा 108 वेळा जप करत असताना म्हणजेच मंत्र म्हणत असताना तुम्हाला जर अवघड जात असेल तर तुम्ही जाताना जपमाळ घेऊन जायचं आहे, जेणेकरून तुम्हाला हा मंत्र म्हणताना अवघड जाणार नाही। त्यानंतर तुमच्या मनामध्ये जी काही मुलांची समस्या असेल, विवाह संबंधित जी काही अडचण असेल तर ती तुम्हाला या श्रीफळावरती जी आपण वस्तू घेतलेल्या आहेत तर त्यावरती तुम्हाला बोलून दाखवायची आहे, आणि तुमच्या मुलांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी या भगवान श्री हरी विष्णूंना तसेच माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। भगवान श्री हरी विष्णू यांचं वास्तव्य या पिंपळाच्या वृक्षामध्ये असतं, आणि भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीसारखा आपल्या मुलांचाही जोडा जमावा, किंवा जो मुलगा किंवा मुलगी हा उपाय करत असेल तर त्यांचा जोडा जमावा, यासाठी या भगवान श्री हरी विष्णूंना तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर त्या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला ठेवायच्या आहेत। जे तुम्हाला मी पाणी सांगितलेलं होतं थोडंसं वाचवून ठेवण्यासाठी, तर ते पाणी घरी आणल्यानंतर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे, जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती यामुळे दूर होणार आहे। त्यानंतर दुसरा जो नारळ आहे तर तो नारळ घेऊन तुमच्या जवळपास ज्या ठिकाणी हनुमानाचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे, आणि हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी हनुमानाच्या चरणाजवळ तुम्हाला हे नारळ ज्या मी वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत। आणि त्यानंतर तुम्हाला ओम ह्रीं हनुमते श्री रामदूताय नमः या मंत्राचा त्या ठिकाणी बसून देखील 108 वेळा जप करायचा आहे। आता तुम्हाला हा दिवसभरात कधीही सेवा केली, कधीही उपाय केला तरी देखील चालणार आहे। मी पुन्हा एकदा मंत्र सांगते, ओम ह्रीं हनुमते श्री रामदूताय नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे। आणि त्यानंतर हनुमानाला तुमच्या मुलांच्या विवाह संबंधित किंवा स्वतःच्या विवाह संबंधित जी काही अडचण असेल तर ती दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। त्यानंतर या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर दिवसभर उपवास करायचा आहे। उपवास पकडणं शक्य होत नसेल तर मग तामसिक पदार्थ म्हणजेच मांस, मटण, मच्छी हे जे आहेत तर ते खाणं या दिवशी टाळायचं आहे। त्यानंतर आपण देवघरामध्ये एक नारळ ठेवलेला होता, तर त्या नारळाचा उपाय आपल्याला संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला करायचा आहे। तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचं आहे, त्या ताटामध्ये हा नारळ ठेवायचा आहे, श्रीफळ ठेवायचं आहे, त्यावरती तुम्हाला भीमसेनी कापूर ठेवायचा आहे, 2 वड्या थोडीशी पिवळी मोहरी यावर ठेवायची आहे, आणि आपण जे 5 दिवे करून घेतलेले होते चौमुखी तर ते दिवे एका ताटामध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत। या दिव्यांमध्ये तुम्हाला देशी गाईचं तूप घालायचं आहे, पिवळी मोहरी, 2 अखंड लवंगा, 2 भीमसेनी कापराच्या वड्या या सर्व वस्तू घालायच्या आहेत।
आणि या दिव्याने मुलांना 7 वेळा ओवाळायचं आहे. ओवाळताना मुलांच्या विवाहासंबंधीची काही अडचण असेल तर ती तुम्हाला या ठिकाणी बोलून दाखवायची आहे. आणि त्यानंतर हे दिवे तुम्हाला घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. दिवे विझले तरी चालतील, दिवे फुंकून विझवायचे नाहीत. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या ठिकाणी गोमाता असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे दिवे स्वच्छ धुवून गोमातेला खाऊ घालायचे आहेत. गोमातेची देखील पूजा करायची आहे. जर गोमाता नसेल तर मग वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्यानंतर जो श्रीफळ घेतलेला आहे नारळ, तर त्यावर ठेवलेला जो भीमसेनी कापूर आहे तर तो आपल्याला पेटवायचा आहे. म्हणजेच पिवळी मोहरी आणि भीमसेनी कापूर तो पेटवायचा आहे. आणि या नारळाने तुमच्या मुलांची तुम्हाला दृष्ट काढायची आहे. यालाच कर्पूर होम असं म्हणतात. तर यानं तुमच्या मुलावरून 7 वेळा फिरवायचं आहे आणि 7 वेळा म्हणजेच याची दृष्ट काढायची आहे. त्यानंतर घराच्या बाहेर आणून घरावरून म्हणजे मुख्य दरवाजावरून देखील तुम्हाला 7 वेळा फिरवून घ्यायचं आहे, दृष्ट काढायची आहे. आणि हा जो नारळ आहे तर तो या जे आपण केलेले दिवे आहेत तर त्यासोबतच वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या दिवशी शक्य असेल तर त्या दिवशीच तुम्ही नेऊन वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता. तर हा जो मी उपाय तुम्हाला सांगितलेला आहे तर तुम्हाला एक श्रीफळ हे पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचं आहे. ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तूंसोबत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून विष्णू भगवानांना तुमच्या मुलांच्या विवाह संबंधित अडचणी सांगायच्या आहेत. त्यानंतर दुसरा श्रीफळ आहे, जसं मी सांगितलं त्याप्रमाणे हळकुंड, पिवळ्या अक्षदा, लवंगा, वेलची या सर्व वस्तू तुम्हाला ज्या ठिकाणी हनुमानाचं मंदिर आहे तर हनुमानाच्या चरणाजवळ नेऊन अर्पण करायचं आहे. जो मंत्र सांगितलेले आहे तर त्या मंत्राचा जप करायचा आहे. आणि तिसरा नारळ आपल्या मुलांवरून ओवाळून फेकून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या श्रीफळाचा 3 श्रीफळाचा उपाय करायचा आहे. आता तुम्हाला फक्त हा उपाय एकदाच करून चालणार नाही. जर तुम्ही मंगळवारी हा उपाय करत असाल तर 5 मंगळवार करायचा आहे. जर शुक्रवारी तुम्ही हा उपाय करत असाल तर 5 शुक्रवार तुम्हाला उपाय करायचा आहे. आणि नुसते उपाय करून चालत नाही तर त्याला मेहनतीची देखील जोड असायलाच हवी. तसेच कोणतीही सेवा, कोणताही उपाय करताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केला तरच आपण केलेल्या सेवेचं, केलेल्या उपायाचं आपल्याला निश्चित फळ मिळत असतं. तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर तुमच्या काही समस्या असतील, कोणती माहिती समजली नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.